विधानसभेत प्रचंड बहुमत घेऊन महायुतीचं सरकार स्थापन झालं। त्यानंतर महायुतीसाठी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्याचा दावा करण्यात आला। आता मात्र नरेंद्र महाराज यांनी एक नवा दावा केलाय, ज्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले। पाहूयात नेमकं काय म्हणालेत नरेंद्र महाराज। लाडकी बहीण योजना वगैरे तर त्याचा मुळीच परिणाम नाही आहे। हा परिणाम जो आहे तो आमच्या साधू संतांचा परिणाम आहे। एकदा ठरवून घ्या कशामुळे आलं। राज्यात साधू संतांमुळे महायुतीचं सरकार आलं। लाडकी बहीण योजनेचा काहीच संबंध नाही। नरेंद्र महाराजांच्या वक्तव्यानं नव्या चर्चेला उधाण। विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राने महायुतीच्या पदरात छप्पर फाडके मतदान केलं। त्यामुळे ऐतिहासिक बहुमत घेऊन महायुतीचं सरकार सत्तेचा सोपान चढलं। महायुतीच्या या प्रचंड मोठ्या विजयामागे लाडकी बहीण योजनेचा मोठा हातभार असल्याचं बोललं जात आहे। मात्र आता नरेंद्र महाराज यांनी नवं वक्तव्य केलंय। साधू संतांमुळे राज्यात महायुतीचं सरकार आलं असून त्यात लाडकी बहीण योजनेचा काहीच संबंध नसल्याचा दावा त्यांनी केलाय। या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये जे चित्र झालेलं आहे ते संघ आणि आम्ही सर्व साधू संतांनी चित्र बदललेलं आहे। हे काही म्हणत की लाडकी बहीण योजना वगैरे तर त्याचा मुळीच परिणाम नाही आहे। हा परिणाम जो आहे तो आमच्या साधू संतांचा परिणाम आहे। नरेंद्र महाराज यांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे। महायुतीच्या विजयामागे सगळ्यांचं योगदान होतं। लाडकी बहीण, लाडके शेतकरी, लाडके तरुण, साधू संत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सगळ्यांचा त्यात हातभार आहे, असं शिंदे म्हणालेत। लाडकी बहीण, लाडके शेतकरी, लाडके तरुण, लाडके ज्येष्ठ, साधू संत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सगळ्या लोकांनी काम केलं, साधू संतांनी केलं आणि त्यामध्ये नरेंद्र महाराजांचं देखील मोठं एक अधिष्ठान आहे। त्यांचे लोक देखील आमच्या महायुतीच्या पाठीशी होते। महायुतीला त्यांनी देखील सहकार्य। नरेंद्र महाराज यांच्या दाव्यानंतर विरोधी पक्षाने मात्र महायुती सरकारला चिमटा काढण्याची संधी सोडली नाही। एकदा ठरवून घ्या कशामुळे आलं। ईव्हीएम मुळे आलं, आशीर्वादामुळे आलं का अजून कशामुळे आलं शोधून घ्या। भाजप प्रणित महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर या महाप्रचंड विजयाबद्दल आधीच वेगवेगळे दावे केले गेलेत। त्यात आता नरेंद्र महाराजांचीही भर पडली आहे। त्यामुळे चर्चेला नवं निमित्तही मिळालंय। भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।